नमस्कार मंडळी. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, तर मग आज आम्ही कुठे निघालेलो आहे? हो हो हो, सांगते सगळं सांगणार आहोत, पण सरप्राईज आहे तुमच्यासाठी. बघा, तर मग सुरुवात कुठून झाली हे बघा. हे छोटंसं पिल्लू आमच्या लक्ष्मीचं, आणि आता किती डांबीस झालंय बघा. तर मग माझी दोन वादळं झोपल्यात, तर यांचं चांगली मस्त मज्जा चालली आहे बाबा. आणि आता आज कसं शर्लिनला स्कूलला जायचं होतं, आणि येऊन बघितलं तर बघा, तर मग किती छोटी माझी पिल्लं कशी निरागस वाटतात झोपल्यानंतर. आणि उठल्यानंतर काय बाबा, वादळच येतं पक्क. आणि नंतर शर्लिनला कसं झोपीतनं उठवलं, म्हणलं स्कूलला जायचंय. आल्या लगेच बसली ती चुली पुढं पाणी तापायला. आज आम्ही चुलीवरच ठेवलेलं. आणि बघा, तर मग आता मी इकडे आली, म्हणलं ह्यांचं काय. मला बघितलं की ह्यांचं लगेच चालू होतं काय खायला देते म्हणून. आणि पांडू काय म्हणत होता, मला सांगत होता खाऊ दे म्हणून. आणि नंतर मी त्यांना गहू खायला ठेवलं. आणि जियांचं काय चाललेलं की ते जे गहू ठेवले डार्लिंगला, त्यातच जाऊन बसला. मग डार्लिंग काय खात नव्हती, आणि कसं तरी जियांना बाजूला काढलं. आणि मग बघा, तर मग जियान मस्त खेळत होता. आणि किती छान वातावरण वाटतंय. म्हणजे कसं ना, गावाकडचं वातावरण एकदम मस्त वाटतं. आणि बघा, तर मग आम्ही चहा घेतला. पण चहा घ्यायचा होता, पण ह्याची सुरुवात कुठून झाली, ह्यांची फरमाईश होती की आज आपण चूल पेटवली आहे, मग मला चहा प्यायचा आहे. आणि आज उपवास होता, आणि सकाळ सकाळी ह्यांना 7 वाजता चहा पिण्याची इच्छा झाली होती. तर मग म्हणलं चला तर मग चहा करूयात. आणि असा तसा चहा नाही चालणार आता. तर मग मी चहा कसा केला, मला आता तुम्हाला तेही सांगावं लागेल. कसं आहे ना, की आता आमच्या घरातले नाटकीत आणि सगळे ड्रामेबाज आहेत. म्हणजे एका साईडीत एक ड्रामेबाज आहे. मग मी चहा त्यांना आता करायचं, तर असं साधा सुद्धा नाही, मग काहीतरी स्पेशल चहा करायचा. मग मी म्हटलं ठीक आहे, करूयात काहीतरी. आणि नंतर चहा वगैरे घेतला. आणि म्हटलं चला पाटलांना देऊयात चहा. पप्पांना हळदीचं दूध गरम करून ठेवलं होतं, पण पप्पा झोपले होते. तर आता चहा कसा केला हे सांगते तुम्हाला. पहिल्यांदा तर काय केलं, सगळं किचनवरची साफसफाई केली. थोडंसं म्हणजे धूळ वगैरे बसलेली असते, आणि रात्रीचं पुसून वगैरे ठेवलेलं असतं. पण सकाळी म्हणलं एखादा कपडा मारला की तेवढंच आपल्याला पण छान वाटतं, आणि स्वच्छता पण राहते. तर चला, तर मग चहा करण्याची रेसिपी. पहिल्यांदा तर काय, एक अद्रक घ्यायचं, त्याला टच 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 टेचून घ्यायचं मस्त असं एकदम बारीक. हे बघा असं एकदा पण टेचू नका, नाहीतर त्यातला जाईन रस निघून, आणि आपण टाकायचं चोथा चहामध्ये, मग ते काही चव नाही लागत. बघा, तर मग मस्त अद्रकचा चहा केला होता. आज आहे गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमेचा माझा आणि शर्लिनच्या पप्पांचा उपवासच होता. तरी पण त्यांची फरमाईश काय कमी होतीये का बाबा. मस्त असा चहा केला. आणि तर काय तुम्ही बघितलाच होता आम्ही दोघांनी कसा शेअर केला आणि कसं पीत बसलो. तर बघा, तर मग शर्लिनला वगैरे जे चहा मला घ्यायचा होता. आणि नंतर बघा, शर्लिन झोपेत उठली होती, आणि तिला मी दूध पण दिलं होतं, ड्रायफ्रूट खाल्ले होते, आणि त्यांचं मॅडमचं राहिलेलं दूध. बघा, तर मग हे असं असतं यांचं नाटक. काय म्हणत होते की मला बिस्किट पाहिजे, आणि उपवासाला पण बिस्किट, नाही तर मी चहा नाही पिणार. तर चला म्हणलं चला घ्या. आणि शर्लिनचं झालं ड्रामा परत चालू. तिथं उठली आणि इथं येऊन बसली. आणि परत काय झोप जाते काय मॅडमची. झोप तर काय जात नाही. आता काय झालं होतं, विषय म्हणजे चूल पेटवायचा कसा, की आज आमचा गिझर झाला होता खराब. आणि शेतातली लाकडं असल्यामुळे म्हणलं चला असं बी चुलीवर सकाळ सकाळ छान वाटतं मस्त. बघा, तर मग ती 2 वादळं नाही आहेत म्हणून ह्या 2 वादळांचं काय चाललंय बापरे, अशी जी मस्ती चालू होती किती छान. आणि टायगर तर एवढा डांबीस झालाय. आता टायगर सोबत हा, तर ह्याचं तर काय आम्ही छोट्या नाव ठेवलं. आणि छोट्या पण बघा ना, छोट्या नाही राहिला बरं का तो आता. म्हणजे एवढा डांबीस झालाय. बघा त्यांची कशी मस्ती चालली. जे टायगरला आहे ना कुणी पण चालतं. आणि बघा, तर मग शेतामध्ये मी हे चिनी गुलाब लावलं होतं, आणि एवढं छान फुललं होतं ना, मला बघून खूप छान वाटलं. म्हटलं चला तर मग तुम्हाला पण दाखवूयात, जरा थोडंसं शेअर केल्यानंतर छान वाटतं. आणि मी म्हणजे 8 ते 10 दिवस झालं हे म्हणजे वांगं होतं, आणि ते वांग्याचे बी मी लावले होते त्याचे, आणि किती छान रोपं आलेत बघा. तर मग ही आहेत वांग्याची झाडं. हे पण मी रोपच लावली होती. आणि हे बघा, त्याला मस्त एक वांग आलं होतं. आणि म्हणलं मस्त मिरच्याची पण रोपं आलेली होती. आता फक्त इथले काढायचे आणि तिकडे नेऊन लावायचे. तर बघा, तर मस्त शर्लिन पण स्कूलला गेली, आणि दादू पण आवरून बसला होता. माझी पण आंघोळ वगैरे झाली, माझं मस्त आवरलं, साडी घातलेली होती. आज म्हणलं स्वामींच्या दर्शनाला जायचंय. तर हेच आहे सरप्राईज माझं, की आज मी चालली होती स्वामींच्या दर्शनाला. आणि कसं गुरुपौर्णिमा असल्यामुळं म्हणलं स्वामींच्या दर्शनाला जाऊन यावं. आणि जाण्याचा प्लॅनिंग पण असा होता, की पप्पा म्हणत होते आज आपण कुठेतरी जाऊयात. म्हणलं कुठेतरी कशाला, आज गुरुपौर्णिमा पण आहे, स्वामींच्या दर्शनाला जाऊयात. तर आज स्वामींच्या दर्शनाला जायचं म्हणलं. बघा, तर मग पप्पा मस्त आंघोळ वगैरे करून आवरून बसलेले. म्हणजे माझा आवरायच्या अगोदरच पप्पांचं बूट वगैरे घालून मस्त तयार झाले. आणि बघा ना, माझे पप्पा म्हणजे हा एक ठीक आहे आता आजाराने मजबूर आहेत, पण म्हणजे गाडीवर जेव्हा बसले त्यावेळेस मी पण खूप इमोशनल झाले बरं का. म्हणजे बघा ना, म्हणजे वडिलांचं प्रेम. आज त्यांना गाडी चालवायला येत नाहीये. मी फक्त देवाचरणी प्रार्थना करते की माझे पप्पा परत पहिल्यासारखे व्हावे, आणि फक्त त्यांनी हसावं ह्याच्यासाठी मी होता होईल तेवढे जास्त प्रयत्न करते, त्यांनी हसावं म्हणजे. आणि नंतर आम्ही आलो मंदिरामध्ये. तर हे आहे इंदापूरमधील स्वामींचं मंदिर.
तर बघा ना, इतकं छान आणि इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि पप्पांनी पण दर्शन घेतलं. आमचे छोटे सरकार बघा, त्यांना जिथे जाईल तिथे डांबीसपणा आज त्यांना लागली होती तहान, तर मस्त पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी पिले. आणि नंतर झाली मस्ती चालू. आणि जो येईल त्या माणसाला ही मिठी मारत सुटायची बघा अशी. आणि एवढं गोंडस पिल्ली येतंय म्हटल्यावर कोणी पण उचलून घेणारच ना. आणि दादूला सगळेजण उचलून घ्यायचे. तिथून आम्ही आलो नंतर पुढं. तर बघा तर मग म्हणजे मला गाडीला थोडीशी हवा वगैरे चेक करायची होती म्हणून मी आले गॅरेजला. तर दादू तिथं गाडीची पंक्चर काढायला गेला. आणि नंतर आम्ही आलो घरी, मस्त आराम वगैरे केला. आणि आज बाजारचा दिवस असल्यामुळे नंतर मी आले बाजार करण्यासाठी. बघा तर मग म्हणजे मला उशीर पण खूप झाला होता, कारण माझी 2 वादळं आहेत ना, त्यांचं करता करता माझा अख्खा दिवस जातो. आणि शर्लिनच्या पप्पा लेट आल्यामुळे मला पण बाजारला लेट झाला. चलो तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.